खेळला आज तू खेळतोस, खडकोळी गावाचं नाव खूप सारं पुढे जात आहे. खडकोळी गावाकडून तुम्हाला किती प्रतिसाद चांगला मिळतोय? एकदम सगळे आता इकडे बघायला आला असतील आमची मॅच. खूप साऱ्या शुभेच्छा तुला. खूप छान खेळतोस. अशाच पद्धतीच्या विविध बक्षीस तुला मिळत राहू अशी आम्ही आशा बाळगूया. या सोल डू यू कॉम्बॉक्स मॅचच्या दिशेने जाऊया, तिथे संजयजी शिंदे सर आपल्या समोर जॉईन होतील. थँक्यू. हॅलो. धन्यवाद हर्षलजी मुंडे यांचा आपण आवाज ऐकला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महेंद्र अंधरे इथून पुढे पुन्हा एकदा पाहतोय जास्त काही नाही करू शकले. इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट टीमचा कॅप्टन महेंद्र. इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचं बदल धक्का क्रमांक आपण पाहतोय पहिला बाद. थँक्यू. पहा कैलासवासी यज्ञेश शुभारे जयदेव मानगाव 12वा खेळाडू आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही आहे. लगेचच नाही आला तर मग इथून पुढे आम्ही पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ही सूचना आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवतोय. स्पर्धा आपण पाहतोय फार मोठी आहे, त्यामुळे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला इथून पुढे दाबे लागतील. जावेत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅचला सुरुवात होईल. 2-1 सध्याची परिस्थिती. टप्पा पडलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आणखीन एक एकदम पाहतोय डॉट बॉल. बाउंड ट्रॅक वरती टीमचा कॅप्टन मोहसिन नदाफ आपण पाहतोय स्वतःवरती विश्वास दाखवलाय. याही वेळ आपण पाहतोय चेक केलं स्ट्रोकला. खेळाडू बघती आपण पाहतोय बॉलचा पाठलाग करतील. बॉल थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. MPL चौकार. दुसरा इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचा पतन. जाधव आणि मुकुल मेधा सोबत खेळकर वृत्तीने जपतात दृढ आपलं नात. विहुल्याचा समीर महाडिक नाव गाजतय वाडी वाडीत. क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. मनी केला एक प्रयोजन आता हवा कशाला शीतन. लय मानाचं हे आयोजन लय डोक्याचं हे नियोजन. क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची. सध्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त एका लीगची चर्चा आहे, ती म्हणजे मानगाव प्रीमियर लीग. आणि तेच गीत आपण डी सेवाळे यांच्या माध्यमातून ऐकले. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये तुमचे आपलं दाखल होताना पाहायला मिळतील. प्रथमेश महाडिक आपण पाहतोय न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल
हो आल्याला आक्रमण करायचं होतं, तोही फटका फसला. डाऊन द बॉल आला खेळाडू, कोणतीही चूक करत नाहीये. वन ब्रिंग्स टू. धक्का क्रमांक एकदम बातोय तिसरा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पार मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आले. त्या धक्का क्रमांक तिसरा बॅटिंग करत असताना विभा सुपरस्टार मानगाव या टीमला विकेटचं पतन. डी से बाळा. आपण पाहतोय 6 धाव संख्येवरती आपण पाहतोय 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. विवा सुपरस्टार मानगाव टीम कुठेतरी संकटामध्ये आपण पाहतोय, स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. टीमचा कॅप्टन महेंद्र मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर एकदम पाहतोय दुसरी विकेट आपल्याला राहुल जाताना बालमेदानंतरला प्रथमेश मैदानाच्या बाहेर गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन मोरे दाखल होताना बाल मिळतात. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय उमेश दुमारे आपल्याला इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळतील. 6-3 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे कमबॅक करावं लागेल विभा सुपरस्टार मानगाव टीमला. धावा बनवाव्या लागतील. पहिला बॉल त्याच्यावरती आक्रमण तर केलंय. विकेट नंबर 4. चौथा धक्का आपण पाहतोय इथून पुढे मैदानाच्या बाहेर 6 या आकड्यावरती आपण पाहतोय चौथी विकेट आपल्याला जाताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटक क्रमांक 1 मध्ये मोहसिनने आपण पाहतोय गोलंदाजी केली. षटक क्रमांक 2 मध्ये अगदी आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती जुमारे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला येताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर त्याच्या खात्यामध्ये देखील आपल्याला विकेट येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 4 बाद. स्वप्नीलची झेंडे यांना विनंती असेल पण व्यासपीठावरती या. केदारची जाधव आपली वाट पाहतात. आपलं पुन्हा एकदा मानगाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शुभम दुपकर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. एकदम पाहतोय टप्पा पडलाय बाहेरच्या दिशेने आपल्याला बॉल मार्ग होताना बाल मिळाला. वाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना बाल मिळते. टीमची धावसंख्या पुढे झाली आहे 7-4 आपण पाहतो सध्याची परिस्थिती. त्याचबरोबर विनोद दादा देखील आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत. विनोदजी वाघमारे आपला हार्दिक सहर्ष स्वागत. आम्ही मानगाव प्रीमियर लीग मध्ये करत आहोत. येस व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या पुढे झाली ती म्हणजे अर्थात 8 या गड्यावरती 8-4 अशी परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे एक पार्टनरशिप क्रिएट करावी लागणार आहे. 6 षटकांची लढत आहे. पहिल्याही मॅच मध्ये विभा सुपरस्टार मानगाव टीमची बॅटिंग नाही झाली होती. याही वेळेला स्ट्रगल करतात मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हो याही वेळेला एकदम बातवाय जुमारेचा वेग मैदानाच्या आतमध्ये बाहेर मिळतोय. उमेश जुमारे टप्पा पडला विकेट किपरच्या हातामध्ये. एसनच्या मागे अगदी पण बातवाय टीमचे ओनरच आहेत मुकुल मेहता. खूप चांगली फिल्डिंग आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय चांगल्या प्लॅनिंगने मैदानाच्या आतमध्ये उतरले सध्याच्या घडीला. षटकात आपण पाहतोय पुढचा बॉल. हो याही वेळेला अगदी आपण पाहतोय टप्पा पडलाय पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. टीमची
माफी असावी, 9 धावा झालेल्या आहेत. 9 ला आपण पाहतोय 5 सध्याची परिस्थिती. षटक क्रमांक 2 पाहतोय, तिसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती. अगदी बनवातोय. 2 षटकामध्ये धाबा झालेल्या नाहीत, इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. हो मैदानाच्या आतमध्ये लावून अपील केली आहे. पंचांचं बोट अगदी आपण पाहतोय आकाशाकडे गेलंय. याचा अर्थ आपण पाहतोय विकेट नंबर 6, 6वा धक्का इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. आक्रमण केलंय हवेमध्ये बॉल आपण पाहतोय. 2 खेळाडू होतील, अडवण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फेकी करतील, जास्त काही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त अगदी आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये आणि अखेरकार आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये स्कोर गेलाय. 10 या आकड्यावरती 10 ला 6 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील बाउंड ट्रॅक वरती आहेत, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. या वेळेला आपण पाहतोय बराच बाहेरच्या दिशेने हो नो बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतात. खेळपट्टीच्या बाहेर बॉल आपल्याला डिलिव्हर करताना पाहायला मिळाले. अवे फ्रॉम द बॉडी हाताळण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर अगदी आपण पाहतोय नो बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये सोडली जाईल. टीमची धावसंख्या पुढे चालली 11 या आकड्यावरती. 11 ला 6. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावा होत नाहीयेत, धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. ऑटोमॅटिकली धावा होणार नाहीयेत, बॅटबॉलचा संपर्क करावा लागणार आहेत. मिडल ऑफ द बॅट तुम्हाला करावं लागेल, परंतु तसं होत नाहीये. वेगाने बॅट फिरवली जाते, टायमिंग प्रॉपर करू शकत नाहीयेत. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली आहे, पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय, परंतु जास्त काय मिळणार नाहीये. गलीचा खेळाडू आहेत आणि त्याच वेळेला अगदी जर पाहायला गेलं तर एक सिंगल आली आहे. पुढचा बॉल ओहो हो पुन्हा एकदा आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी राहिली आहे. मोहसिन नदाब त्याच वेळेला टीमचे ओनर मुकुल मेहता यांचं देखील आता इथून पुढे कौतुक करावं लागणार आहे. चांगले गोलंदाज आपल्या टीम मध्ये घेतलेत आणि आता मात्र चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. लास्ट बॉल षटक क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल, तो सुद्धा आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा. 18 बॉल सखेस झालाय. टीमची धाव संख्या पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. 6 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून पुढे विवाह सुपरस्टार मांगव टीमचा कमबॅक होईल का ते पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका. पाहत राहा मांगव प्रीमियर लीग 2025 हे पर्व 5वा छोटासा डीजे बाळा. मानगाव प्रीमियर लीग
नवीन गोलंदाज अगदी महत्त्वाचे उमेश जुमारे पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती आले. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ते चित्र मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सोशल डिस्टन्सिंग आपण पाहतोय बॅटरच्या मधून खूप ठेवलं जाते, जी खऱ्या अर्थाने गरज कोविड-19 मध्ये होती, परंतु आता आपण पाहतोय 2025 मध्ये डिस्टन्स ठेवला होता बॅट आणि बॉल मध्ये. पुन्हा एकदा ते चित्र एकदम पाहतोय. असं डिस्टन्स जर कोविड-19 मध्ये ठेवलं असतं तर एवढा कोरोना व्हायरस पसरला नसता, परंतु सध्याच्या घडीला एकदम पाहतोय मेंटेन ठेवतायत ते म्हणजे सोशल डिस्टन्स. बॅटबॉलचा संपर्कच होत नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा ते चित्र प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त आपल्याला स्क्रीन वरती गोलंदाज आणि त्याच वेळेला यशांच्या मागे मुकुल मेहता हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12-7 सध्याची परिस्थिती. यावेळेला आक्रमण केलंय. यावेळेला आपण पाहतोय धावांची जी गोंडी होती ती फोडण्याचं काम केलंय, समोर उडवलंय, भिरकावलंय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हेरी मच निडेड षटकार. खूप वेळानंतर आमचे अविदादा टेंबे यांना काम लागले स्कोर लिहिण्यासाठी. टीमची धावसंख्या पुढे झाली ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18-6. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 4थ्या प्रगतीपथावरती. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. कनेक्शनच्या बॅटमधून आपला तो षटकार येताना पाहायला मिळाला. या वेळेला एकदम पाहतोय थोडासा बाहेर बॉल होता आणि व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या जोडण्यानंतर टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19-6 आपण पाहतोय टीमची धावसंख्या. षटकातील पुढचा बॉल. ओ हो एकदम पाहतोय म्हणजे गोलंदाजचं कौतुक मी करेनच, परंतु विकेट किपर जे आहेत ना त्यांचं देखील मी कौतुक करणार आहे, कारण की एकदम पाहतोय ऍडम गिलक्रिस्टची आठवण करून दिली आहे. एकही बॉल सोडला नाहीये मुकुल मेहता यांनी आणि तेच अगदी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते सूत्रांच्या माहितीनुसार. सूत्र आता तुम्ही शोधा. 19-6 शेवटचा बॉल अगदी आपण पाहतोय. हो एकदम पाहतोय एकही बॉल सोडला नाहीये मुकुल मेहता सारी एकदा डान्स जरा बंद करूयात. 19-6 आपण पाहतोय. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तोपर्यंत एक छोटासा टीचर ब्रेक. टीचर बाळा आपण पाहताय मुकुल मेहता आपल्याला स्क्रीन वरती पाहायला मिळतात. अगदी सेम फेसिंग आहे. ऍडम गिलक्रिस्टची आठवण करून दिली त्यांनी खऱ्या अर्थाने. एकदम पाहतोय आणि खूप चांगली किपिंग देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 19-6 परंतु इथून पुढे एकदम पाहतोय 12 बॉलमध्ये जवळपास जर 25 धावा बनवल्या गेल्या तर मग एक सन्मानजनक स्कोर देखील उभा राहू शकतो. आणि त्यानंतर मग गोलंदाज जर चांगली गोलंदाज केली विभाग सुपरच्या मानगाव टीमने तर मग कमबॅक होऊ शकतो. पुनरागमन करण्याची संधी आहे, परंतु त्याआधी तुम्हाला फर्स्ट इनिंग मध्ये धावा बनवाव्या लागणार आहेत. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती मुझंबीला आले, आक्रमण केलंय. एकदम पाहतोय परंतु तेवढंच टायमिंग प्रॉपर नाहीये. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. टीमची धावसंख्या पुढे झाली आहे 20 आकड्यावरती. परंतु जे आमचे सोशल मीडिया क्रिएटर आहेत त्यांचं देखील आम्ही खूप सारं कौतुक करणार आहोत, कारण त्यांच्या मदतीतून अगदी आपण पाहतोय खूप साऱ्या व्हिडिओज आपल्याला व्हायरल होताना पाहायला मिळतात. आणि मानगाव प्रीमियर लीगला अगदी खऱ्या अर्थानं सोशल मीडियाला वरती आणण्याचं काम हे सगळे आमचे क्रिएटर करतायत. सगळे जे व्हिडिओ एडिटर आहेत ते आमचे करतायत. त्यामुळे खूप सारं मोलाचं वाट आहे. परंतु सर्वाधिक ज्यांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केली मानगाव मध्ये प्रथमतः ते टेनिस क्रिकेट 23-23 ओमकार सोंडकर अगदी ब्लॉग्स केले, खूप सारे व्हिडिओ एडिट केले. आणि आज जर पाहायला गेलं तर मग इंस्टाग्राम वरती त्यांची अगदी आपण पाहतोय
9,000 फॉलोअर्स त्यांचे झालेले आहेत आणि हे खऱ्या अर्थानं मेहनत आहे त्यांची, कारण का तेवढे व्हिडिओ कट करणं एडिट करणं सोपं नाहीये, खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक आम्ही करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. हवेमध्ये बॉल, डाऊन द बॉल, अगदी बातवे कोणती चूक करत नाहीयेत. धक्का क्रमांक अगदी बातवे 7वा इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. अक्षय देवगरे इथून पुढे आपल्याला दाखल होताना बाल मिळत आहेत ते म्हणजे 9व्या क्रमांकावरती. आणि अजूनही जर पाहिलं गेलं तर 9 बॉलचा खेळ बाकी आहे. आक्रमण केलंय, हवेमध्ये बॉल, धक्का क्रमांक 8वा इथून पुढे आपण पाहतोय. अक्षय मैदानाच्या आतमध्ये आले, अक्षय मैदानाच्या बाहेर गेले आणि विकेट आपण पाहतोय. बॉलिंग टीमच्या नावावरती खूप चांगली कामगिरी. धक्का क्रमांक 8वा बाद. अनुभव आहे. सिकंदर यशवीकर आपल्याला दाखल होताना बाहेर मिळत आहेत. एकदम बातवे हलक्या हाताने एकदम ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टीम मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल घेतली, पहा अजूनही फिट आहेत, खूप फिट आपल्याला सिकंदर बाल मिळत आहेत. सिंगल घेतली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्यांचा राहिला होता, परंतु बॅटरने प्रेरणाने तिथे कॉल दिला आणि त्यानंतर एकदम बातवे एका धावेवरती थांबवलं गेलं. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे, ते म्हणजे 22 आकड्यावरती. 22ला 8 सध्याची परिस्थिती. लास्ट बॉल षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल, कोलातला बॉल समोर आपण पाहतोय. तिथे आपण पाहतोय खेळाडू आहेत, कोणतीही चूक करत नाही आहेत. पुन्हा एकदा विकेट येताना बॉल मिळते. धक्का क्रमांक अगदी आपण पाहतोय 9वा इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचा पतन. सोशल मीडियावरती आपल्यासोबत व्हिडिओ एडिटर वाले जोडले गेलेत. त्यांच्या माहिती करता पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑप्शनला जी आपण व्हिडिओ रील्स जी व्हायरल होती त्याला आपण 2000 आणि त्याच वेळेला 500 आपण तौसिफजी राऊत म्हणजे टोटल 2500 रुपयाचं कॅश प्राइज आपण दिलं होतं. परंतु जी स्पर्धेची रील जास्तीत जास्त व्हायरल होईल त्यासाठी आपण फायनल डेला आपण देखील आपण विजेता काढणार आहोत आणि त्याला देखील आपण खूप सारी पारितोषिक आपण देणार आहोत. त्यामुळे याची देखील नोंद घ्या. जोबेत मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 6. पुन्हा एकदा पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय. लास्ट विकेट इथून पुढे बाकी असणार आहे. 9 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. शेवटची विकेट आहे. टीमची धावसंख्या 22 आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 22 आकड्यावरती लो स्कोर आपण पाहतोय. लगातार विवाद सुपरस्टार मानगाव या टीमच्या वतीनं
ओ हो यावेळेला आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर एकदम पाहतोय पत्रकार प्रमोदजी जाधव देखील इथे आलेले आहेत. विनंती करतोय प्रमोदजी जाधव आपण विनंती असेल पण व्यासपीठावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. एकदम पाहतोय मानगाव तालुका पत्रकार सेवा संघ अध्यक्ष तथा प्रसिद्धी प्रमुख साईनगर गणेशोत्सव मंडळ प्रमोद किरण जाधव पत्रकार मानगाव प्रीमियर लीगचे सदस्य केदार किरण जाधव यांचे ज्येष्ठ बंधू आणि मानगाव तालुका पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष. विनंती असेल प्रमोदजी जाधव साहेब आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. आक्रमण केलंय समोर परंतु एकदम बातवाय जास्त काही मिळत नाहीये. फक्त आणि फक्त एकदम बातवाय सिंगल मिळते. परंतु सध्याच्या घडीला ISPL चं ऑप्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप सारे प्लेयर्सला बोली लागते. रायगड मधले खूप सारे प्लेयर्स सिलेक्ट आपल्याला होताना पाहायला मिळतात आणि ती माहिती आमच्यापर्यंत आता थोड्या वेळाने अभिनेता आमच्यापर्यंत पोहोचवतील. ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 24-9 सध्याची परिस्थिती. लास्ट विकेट आहे. एक सिंगल तर घेतली गेली आणि त्याच वेळेला एकदम बातोय सिकंदर यांनी स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न ठेवलाय. एक सिंगलच्या मधीनं टीमची धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 25 या आकड्यावरती 25. प्रथमेश ठाकरे आपण पाहतोय 12 लाखाला गेले. त्याच वेळेला आपण पाहतोय खूप सारे असे प्लेयर आहेत. येस व्हाईट बॉल आलाय. अमित नाईक आपण पाहतोय 17.50 लाखाला गेलेत आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय खूप सारे प्लेयर आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. दोन बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. टीमची धावसंख्या 26. ओ समोर आपण पाहतोय खेळला गेल्या तिथे आपण पाहतोय बोसिन आहेत फेकी करतील आणि याही वेळेला आपण पाहतोय फक्त सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 27. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग आपण पाहतोय 27-9 आहेत. अगदी धीम्या गतीने संपूर्ण इनिंग अगदी आपण पाहतोय प्रेक्षक वर्गाने शांत पद्धतीने बघितले कारण का चौकार षटकार नाही आलाय. फक्त आणि फक्त विकेट आणि शेवटचा तोही आपण पाहतोय डॉट स्वरूपाचा आणि ऑल आउटची संधी इथून पुढे निर्माण झाली की काय परंतु नाही सिंगल तर घेतली गेली आहे आणि इथून पुढे एकदम पाहतोय शेवटच्या बॉल वरती आले 22च्या स्वरूपामध्ये सिंगल. 28 आपण पाहतोय 9 इथून पुढे सेकंड इनिंग मध्ये जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज असणार आहे. ती म्हणजे जयदेव मानगाव अर्थात कैलासवासी यज्ञेश शुभारे 11 या टीमला 29 बनवायचे आहेत. परंतु यानंतरची होणारी मॅच ही फार इम्पॉर्टंट असेल. त्याआधी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊयात. मी विनंती करेन निलजी केसरकर आणि रोहितजी राठोड साहेब आपल्या दोघांच्या शुभार्थाने आपण पत्रकार प्रमोदजी जाधव यांचा शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही करणार आहोत. अगदी आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय प्रमोदजी जाधव यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. त्याच वेळेला सन्माननीय स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर निलेशजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या मानगाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती असेल निलेशजी भोईर साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. निलेशजी भोईर आपण विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आम्ही शुभ सन्मान आम्ही आपलं करत आहोत आणि त्याच वेळेला विनोदजी वाघमारे आपण देखील या. आपलं देखील शुभ सन्मान आम्ही करत आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रथम आपण निलेशजी भोईर यांचा शुभ सन्मान करणार आहोत त्यानंतर विनोद वाघमारे यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. अगदी बोंबातवे
विभा सुपरस्टार मानगावची बॉडी लँग्वेज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते. डिसअपॉइंटेड केलंय सगळ्याच खेळाडूने, तेवढा चांगला परफॉर्मन्स नाही दिलाय. खूप आशेने विवेक डेबे सर अगदी संपूर्ण टीम कडे पाहत होते, परंतु तेवढा चांगला परफॉर्मन्स फर्स्ट इनिंग मध्ये नाही राहिला. परंतु मॅच अजून एक संपली नाहीये, इथून पुढे तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. धावा अगदी कमी असलं तरी हरकत नाहीये, तुम्हाला नवीन जोशाने मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये तुम्हाला विकेट घ्यावे लागतील, धावा वाचवाव्या लागतील. जर असं केलं तर तुम्ही सुद्धा कमबॅक करू शकता. जर तुम्ही एवढ्या कमी धावांमध्ये थांबू शकता, तेही थांबू शकतात. त्यामुळे मनाशी एक जिद्द बाळगून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि एक चांगला परफॉर्मन्स, एक किंबहुना एक चांगला खेळ संपूर्ण मानगावकरांना दाखवा. हे ऍडव्हर्टाइजमेंट आपण पाहतोय स्क्रीनवरती. विभा कॉलेज मानगाव, त्याचबरोबर जगदंब ट्रॉफी हाऊस मानगाव, योगेश बक्कम यांचं शॉप, एबन सोडी आपण पाहतोय. मग जाधव, रुपेश बोडरे, उरणवी एंटरप्राइजेस आपण पाहतोय. महेंद्रजी टेंबे, रुद्र ट्रान्सपोर्ट महेश जयस्वाल यांचं आपण पाहतोय. प्रशांत ऑप्टिशियन्स आपण पाहतोय इंदापूर तळा रोड. हे सगळे ऍडव्हर्टाइजमेंट आपण पाहतोय. योगेश स्पोर्ट्स ट्रॉफी हाऊस मानगाव, योगेश बोनकर. त्याचबरोबर एकदम पाहतोय वीसी एंटरप्राइजेस एकदम पाहतोय. त्याचबरोबर हॉटेल वक्रतुंड, मुकुलजी मेहता, मनोजजी मेहता. आपला बाजार मानगाव, जे टी शर्ट वरती आपण लोगो पाहतोय. त्याचबरोबर हिरकणी अगरबत्ती यांच्यामधून देखील आपल्याला सायकल उपलब्ध झाले, त्यांचे देखील आभार. मानव मोटर्स मानगाव आपण पाहतोय. टी शर्ट वरती लोगो ज्यांचा आहे. राहुल स्पोर्ट्स, आपल्या हक्काचं दुकान, टी शर्ट्स. सुदीक्षा मोटर्स मानगाव आपण पाहतोय. हे सगळे आमचे को स्पॉन्सर आहेत. त्याच वेळेला एकदम पाहतोय ट्रॉफी सगळ्याच्या सगळ्या व्हीसी एंटरप्राइजेस विशालजी चिंचरकर साहेबांच्या वतीनं आणि एक कस्टमाइज केली ट्रॉफी नरेश दादा हिरे साहेबांच्या वतीनं आपण पाहतोय. 3 बाईक्स आपण पाहतोय. एक बाईक त्यामध्ये उदय शेठ डाल आणि अविनाश नरडू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. 2 सायकल आपल्याला पाहायला मिळतात. महेशजी तलवडकर आणि 2 सायकल आपल्याला संध्याताई शिरनामे आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय विजयजी गुगले. 2 कूलर आपण पाहतोय ते महेशजी तळपडकर, महेशजी जयस्वाल. या सामन्याला सुरुवात. खूप कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल हलक्यातनं एकदम पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉल वरती एकदम पाहतोय सिंगल आली आहे. त्याच वेळेला पाहतोय जी फ्रीज आम्हाला स्पॉन्सर केले ते सन्माननीय अजय दादा कोलदरकर, 200 गावामधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि क्रिकेट प्रेमी आहेत. एकदम महत्त्वे आमच्या संपूर्ण मानगाव प्रीमियर लीगने फक्त एक हाक दिली, अजय दादाने लगेच होकार दिला आणि आपल्यासाठी जो उपविजेता संघ मालक आहे त्यासाठी आपण फ्रीज देऊन त्यांना सन्मान करणार आहोत. त्यामुळे धन्यवाद अजय दादा. सगळे को स्पॉन्सर आपण त्यांचा उल्लेख जरूर करणार आहोत. आणि त्याच वेळेला अगदी जर पाहायला गेला तर विशेष करून अल्ताफ दादा यांचे देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय. हा मैदान आम्हाला सातत्याने उपलब्ध करून दिलाय. त्याच वेळेला अगदी जर पाहायला गेला तर मग वायफाय देखील आपण पाहतो. रॅपिड मोरबा, हे सगळे टी शर्ट जे वेअर केले ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले साहेब यांच्या वतीनं आपण पाहतोय. जवळपास 2 लाख रुपयाचे असणारे टी शर्ट्स आपण पाहतोय. त्याचबरोबर महिला व बाल विकास मंत्री आदितीताई यांच्या मदतीने पाहतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय. हे सगळे आमचे को स्पॉन्सर, त्यांचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे. निजापूर विभागामध्ये सगळेच प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मी सगळ्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. मानगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. येस या ना या. यस आपल्यासाठीच व्यासपीठ आहे, आपल्यासाठीच लकी ड्रॉ आहे आणि सगळेच आपल्याला हे पार मिळतात. लकी ड्रॉचं कुपन खरेदी करण्यासाठी आलेत. लकी ड्रॉ देखील अगदी पाहतोय 200 रुपयामध्ये तुम्हाला बाईक्स मिळणार आहे. षटकातील पुढचा बॉल, कोलातला बॉल होता. समोरच्या दिशेने आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न, सिंगल घेतली आहे. शांत पद्धतीने आपल्याला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात
7 आकड्यावरती 6 आकड्यावरती अभ्यासावी 6 धावा आपल्याला धावपळावरती पाहायला मिळतात. 4 बॉल संख्येत झाल्या 32 मध्ये 23 धाव संख्येची गरज. पुढचा बॉल हो चांगला बॉल या वेळेला अगदी महत्वाचा टप्पा पडला. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती राहुल यांनी, परंतु आता सुद्धा अगदी महत्वाची चांगली टप्प्यावरती गोलंदाजी करतात तर खरे, परंतु धावा तेवढ्या नाहीयेत. खूप कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे इथून पुढे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी अजून करावी लागेल. विकेट घ्यावे लागतील. बॅटची गळा घेतली आहे. कॅचचा ड्रॉप झाली आहे. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय आणि नंतरला एकदम बातमी आहे सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. त्याच वेळेला प्रँकॉन इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स लाभलाय. त्याचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. खूप अगदी चांगलं योगदान आपल्याला त्यांच्यामधून देखील आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आपल्या विरुद्ध मॅच साठी महत्व आहे. गणेश यादव यांच्या मदतून प्रशांत ऑप्टिशियन्स इंदापूर यांच्यातून गॉगल पण महत्व आहे. वॉच पण महत्व मुकुलजी मेहता. टी शर्ट राहुल स्पोर्ट्स मानगाव. ट्रॉफी विशालजी चिंतलकर. कोल्ड ड्रिंक एवन सोडी मंगुष जाधव रुपेश बोर्दरे. आणि त्याच वेळेला इमर्जिंग प्लेअर साठी देखील आपण ॲक्वा गार्ड देणार आहोत. ते महेंद्रजी टेंबे यांच्या मदतून. आणि त्याच वेळेला प्रँकॉन इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडचा हा प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतोय. त्याचबरोबर अगदी महत्व आहे आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवण्याचं काम डी से बाळा. आणि जो लाईव्ह शो आपण करणार आहोत फायनल डेच्या दिवशी ते देखील डी से बाळा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धेला रंगरांगोटी सजवण्याचं काम केलंय ते विलास डेकोरेटर विलासजी शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यांचे देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय. एकदम बातवे कोलातला बॉल होता हलक्यात बॅट फक्त काढली. चेक केला स्ट्रोक एक सिंगल आली आहे. आणि खूप सारे आमचे को स्पॉन्सर आमचे सगळे पंचदे यांचं देखील खूप सारे आम्ही आभार व्यक्त करतोय. अभय पाटोळे सर असतील, प्रशांतजी देसाई असतील, सागरची मोरे असतील. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या युट्यूब वाहिनी आपण पाहतोय. त्याच्यावरती सगळे आपण चित्र आपण कॅप्चर करतोय. आक्रमण केलंय. खेळाडू आहे तिथे कोणतीही चूक करत नाहीयेत. इथून पुढे आपण पाहतोय फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. विकेटचं बदल. शुभमजी माजी अध्यक्ष शुभमजी कदम यांचं शुभ सन्मान आपण करत आहोत. मी विनंती करतोय रोहितजी रातोडेकर आपल्या शुभाताने आपण करूयात. शुभमजी कदम यांचा शुभ सन्मान. त्याच वेळेला एकदम महत्व आहे पहिल्या दिवसामध्ये आपल्याला कॉमेंटेटर यासिन मर्चंट सर जोडले गेले होते व्हॉइस ऑफ अलिबाग. त्यानंतरला दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला कॉमेंटेटर जोडले गेले ते गुड जाधव मॅन फ्रॉम रोवा. त्यानंतरला यस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय यस शुभमजी कदम आपलं पुन्हा एकदा हार्दिक सर स्वागत. यस धन्यवाद. जाऊ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने करण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलाय. अलॉंग द विथ कार्पेट बॉल मर्गस झालाय. आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय मागच्या 2 दिवसापासून आणि येणाऱ्या पुढच्या 2 दिवसापासून आपल्याला ज्यांचा आवाज ऐकताय ते दक्षिण रायगड जिल्ह्याचा एक गोड आवाज हर्षल मुंडे सर आमच्या समोर जोडले गेले आहेत. येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये आपण दीपेश माने सर मॅन फ्रॉम विरार यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच वेळेला निशांत पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल मॅन फ्रॉम अलिबाग. आणि त्यानंतरला जयेश भोसले सर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र
यांचा आवाज आपल्याला या स्पर्धेच्या मधून ऐकायला मिळेल. आक्रमण केले, लॉफ्ट केले, ऑन साइडला भिरकावलाय तौफिक यांच्या बॅट मधून दमदार सिक्सर. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. डीजे बाळा स्टँड वरती खूप सारे षटकार गेलेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. हे सण निश्चितपणे आपण स्टँडचा देखील उल्लेख करणार आहोत. अगदी पाहतोय ज्यांच्या नावाचं स्टँड आहे त्यांचं देखील आम्हाला खूप सारे योगदान लाभले. निलेशजी केसरकर स्टँड आपण पाहतोय जो अगदी व्यासपीठाच्या समोर आहे, त्यांचं देखील योगदान आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर फ्लेक्स सुद्धा आपण केसरकर साहेबांचा पाहतोय. आता धनसे स्टँड आपण पाहतोय. त्याच वेळेला एकदम पाहतोय विपुल उपारे स्टँड आपल्याला पाहायला मिळतात आणि डीजे वाला स्टँड. आणि त्याच वेळेला मैदानाच्या चौबाजूला आपल्याला हे सगळेच फोटोज पाहायला मिळतात. ते सगळे आमचे को स्पॉन्सर आहेत आणि आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत, मग संस्थापक ऍडव्होकेट राजूजी साबळे साहेब असतील, त्याचबरोबर कार्याध्यक्ष संतोषभाई कडतर, दीपक शेठ जाधव, दोन्ही सरपंच आहेत. त्याच वेळेला सुवर्णताई जाधव यांचं देखील योगदान आपल्याला या स्पर्धेमधून लाभले गेले. सवेत मैदानाच्या आतमध्ये त्याच वेळेला विशालजी जिंजळकर यांचा देखील आपण फ्लेक्स पाहतोय. नरेश दादा आयरे गोल्ड मॅन ऑफ रायगड ज्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली आणि चर्चेमध्ये आहे सध्याच्या घडीला इंस्टाग्राम पेज वरती. फायनल डेला देखील आपण पाहतोय त्यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी पाहतोय पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये तेवढंच राहिलं नाही म्हणून मी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करतोय आणि तुमच्या पर्यंत पोहोचवते माहिती. आमचे स्पॉन्सरचे नाव तुमच्यापर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे. हे सध्या पाहतोय त्याचबरोबर आपण पाहतोय ज्ञानदेवजी पवार साहेब असतील, बाबूशेठ कानविलकर असतील, त्यांचं देखील फ्लेक्स आपण पाहतोय. योगीजी बक्कम, शैलेशजी पाकोडे यांचा फ्लेक्स आपण पाहतोय. विवेक डेपेसर, राहुलजी बक्कम यांचा आपण पाहतोय. अजयदादा असतील, त्याचबरोबर विकासजी गायकवाड यांचा देखील फ्लेक्स आपण पाहतोय. आणि त्याच वेळेला ज्येष्ठ पत्रकार भारत गोरेगावकर याला आपण पाहतोय उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्नाच्या नादामध्ये सनचा वेध घेतलाय. डॉली इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. आम्ही उपलब्ध ठेवलाय. तुमचे देखील जर इव्हेंट्स असतील, कोणते गणेशोत्सव असेल, त्याचबरोबर विसर्जन सोहळा असेल किंवा कोणतेही बर्थडे पार्टीज किंवा काही असेल, वेडिंग असेल, तर केदारजी जाधव यांना तुम्ही संपर्क करू शकता. ओम साई पेपर प्लास्टरचे सर्व आहेत आणि तुमचा जो इव्हेंट आहे तो तुम्ही आकर्षक बनवू शकता. याच्याकडे देखील मी आपलं लक्ष वेधेन. टीमची धावसंख्या धापकावरती पाहायला मिळते 16 या आकड्यावरती आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला यशस्वी. खराब फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर एकदम पाहतोय सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय पुढे चालली आहे 17 या आकड्यावरती. 12 धावसंख्येची गरज अजूनही या मॅच मध्ये असणार आहे. 22 मध्ये 12 बनवायचे फक्त आणि फक्त.
षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल अगदी आपण पाहतोय ऑन साइडला आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अलॉंग द बी कार्पेट बॉल मार्क झाला एक धाव होती दुहेरीचा प्रयत्न वेगाने झालाय बघता बघता अगदी आपण पाहतोय दुसरी धाव ही सहजरित्या आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते दुहेरीच्या मधील टीमची धावसंख्या आपण पाहतोय पुढे चालली आहे 19 चकड्यावरती यासाठी आमची संपूर्ण टीम देखील चांगल्या पद्धतीने कार्यरत करते मंगुशेट जाधव आपण पाहतोय डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत त्यांचा व्यासपीठावरती अगदी महत्व पुन्हा एकदा आगमन झालंय अध्यक्ष राहुलजी बक्कम आपण पाहतोय आक्रमण तर करायचं होतं समोर अगदी आपण बॉल पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने मार्गस्थ झालाय पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आमची संपूर्ण टीम राहुलजी बक्कम निलेशजी केसरकर मंगुशेट जाधव डी बाला वैष्णव साठे रोहितजी रातवडकर निलेशजी उभारे सागरजी पाशीलकर केदारजी जाधव मुकुल मेहता संजय शिंदे अभिजित टेंबे समीर माडिक गणेश दुरकर आणि प्रसाद मांजरे आपल्याला संपूर्ण आमची टीम एमपीएलचे कुटुंब आपण पाहतोय एकदम पाहतोय कोलाट टाकला होता आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय सनचा भेद घेतला इथून पुढे आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल विकेटचं बदल देखील हार्दिक स्वागत अगदी महत्व युवा खेळाडू तर खेळ आहेत परंतु सिनियर खेळाडू हे फार कमी आहेत जसा आयपीएल मध्ये प्रश्न पडतो धोनी कधी रिटायर होणार तसा आता प्रेक्षक वर्गांना प्रश्न पडलाय सिकंदर कधी रिटायर होणार परंतु आम्हाला सिकंदर यांना खेळताना पाहायचं अजून खूप वर्ष फिट अँड फाईन आहेत ते मैदानाच्या आतमध्ये लो फुल टॉस समोर एकदम पाहतोय पहा अगदी आपण पाहतोय 47 वय असणार हे व्यक्तिमत्व लॉंग ऑफ ला फिल्डिंग करतायत अजून 30 जमक आहे तोच वेग आहे सिकंदर यांच्यामध्ये फिट अँड फाईन असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्क्रीन वरती आपण पाहतोय सिकंदर यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅनने आमचं जाणलं 47 इयर अजूनही फिट अँड फाईन आपण पाहतोय असं वाटलं होतं सिकंदर यांची ओव्हर आपल्याला पाहायला मिळते की काय परंतु अद्यापर्यंत नाही त्यांना थांबवले महेंद्र अंधेरे आपण पाहतोय अगदी बाउंड ट्रॅक वरती ताकद झाल्यात 18 मध्ये 6 धावसंख्येची गरज आहे पहिला बॉल एकदम पाहतोय पंच आमच्याकडे वळतायत व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला त्यांना पाहायला मिळते फक्त आणि फक्त 5 धावसंख्येची गरज आक्रमण करायचं होतं परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉल लगातारचा दुसरा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये हार्ड लक एकदम पाहतोय आणि हार्ड लक म्हणण्यापेक्षा खूप सारे तुम्हाला सराव करावा लागेल आणि खूप सारे एफर्ट्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार सामना फिनिश एकदम वाहतोय अभिनंदन टीम कैलासवासी यज्ञेश शुभारे जयदेव मानगाव संघ विजय होताना पाहायला मिळतात विवाद सुपरस्टार मानगाव पुढच्या एमपीएल साठी खूप साऱ्या शुभेच्छा खूप सारी तयारी करून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पुढच्या वर्षी उतरा आणि खूप साऱ्या शुभेच्छा इथून पुढे आपण पाहतोय संघ जिंकला अभिनंदन जयदेव मानगाव धन्यवाद आणि आमची संपूर्ण कमिटी आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये चर्चा करतायत या मॅच ची समरी आपण पाहतोय 28 ला 9 आपण पाहतोय जिथे आपण पाहतोय बॅटिंग करत असताना गरिशने 7 धावा